चटणी रेल्वे स्टेशन तिकडं सरळ रोडने इकडून आपण पैठणला जातो रस्ता. इकडून मला वाटलं काय होतं आपण साऊथ सिटी नाही तर एस क्लबच्या तिथं निघन, पण हे डायरेक्ट पैठण रोडलाच काढलं आपल्याला. माहीतच नव्हतं बा. चला पायी पायी जाऊ रोडवरती. आज आहे आपला 365 दिवसांचा 255 दिवस आहे. तर चला आज निघू ग्राउंडकडं. आज संडे पाऊस चालू असल्यामुळे आपण एखाद तिकडे जाणार नाही, रेग्युलरचं ग्राउंडवर जाणार आहे आपण. पण आज कॉफी संपली आपली, काल लक्षच नाही आणायचं, त्याच्यामुळं असं वेगळं वाटू राहिलं. कारण की डेली सवय आपल्याला कॉफी प्यायची, कॉफी पिल्याने एनर्जी राहते. आज थोडंसं वेगळंच होऊ राहिलं. तर चला आजच्या दिवशी ॲडजस्ट करू. चला ग्राउंडकडे निघू आता. झाला आता बाहेर जायचं आहे आपल्याला, तर आलं चला. आपण साऊथ सिटी टेकडी इथं आलो. तर आज काय करायचं आहे, थोडंसं दरवेळेस आपण काय करतो हिल ट्रेनिंग करतो इथं आल्या. तर आता काय करू, थोडंसं जॉगिंग करू. जॉगिंग 2 ठिकाणी, एक पलीकडे एक इकडे. त्यापेक्षा आपण इकडून जाऊ, थोडंसं इथं स्ट्रेचिंग वगैरे करू आणि त्याच्यानंतर तिकडे जाऊन येऊ, एकदा चक्कर मारून येऊ. तिकडे जो ओके सर्व्हिस असला तर ठीक आहे, तिकडून पुढं कंटिन्यू करू. आणि नसला तर मग वापस त्या ग्राउंडवर जाणं लागेल आपल्याला. मग तिथं आपण जॉगिंग करू. कारण की जॉगिंग लई दिवस झाली केली नाही. आज पण हिल ट्रेनिंगचे स्किपिंगच्या न्यायचा प्रोग्राम होता, कारण की पुरा पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळे सगळीकडे जिकडं ग्राउंड आहे सगळं तिकडे चिखल झालेलं आहे, त्याच्यामुळे कुठंच काही नाही आहे. तरी एकदा आता इथं वॉर्मअप करू आणि जॉगिंग करून येऊ. बघू ओके असला तर वर्कआउट कंटिन्यू करू. चला इथंच करू स्टेज, इथं तयारी करू आता. चला वॉर्मअप झाला आपलं तयार. तर आता काय करू, जॉगिंग करू आता तिकडं. तर जॉगिंग करा, बॅग कुठे ठेवायची.
चांगली जागा पाय इथं नाही कुठं चांगली ठेव पाय कुठतरी या 2 बॅग कुठं ठेवावं लागणार 2 बॅग जुगाड करणं लागन इकडे ठेव कुठतरी पलीकडे आपण नाही काढत कुठं ठेव एवढं साबून कुठं ठेव नॉर्मल जॉगिंग करून ये ना बघू ना आधी काय काय नॉर्मल जॉगिंग करून येऊ त्याच्यानंतर बघू मग आता आपण तिकडे ठेवून दे पुढं कुठतरी याच्या आतमध्ये तर चला आज पलीकडे जॉगिंग करणार आहे आपण तर इथं थोडंसं मग इथं आल्यावर मग वरती जाऊन स्किपिंग आणि तो वर्कआउट करू मग दुसरा तर काल आपण स्क्वॉट मारले होते पाय एवढे भयानक दुखू राहिले पूर्ण मांड्या जाम झाल्या त्याच्यामुळे आज थोडंसं रनिंग करू लेग फ्री होण्यासाठी पुल डाऊन एकदम ठेवलं का तर चला अरे ट्रायपॉड ठेवायला चला आता आपण या रोडनी सरळ जॉगिंग करू खाली तुम्हाला दाखवतो दरवेळेस इथून एंट्रन्स आहे आपल्या वरती चढायचा आणि हे इथून जॉगिंग करू आपण इकडून या साईडने तिकडे करू जॉगिंग सिडकोचं ग्राउंड आहे क्रिकेटचं बघा ते आतमध्ये पूर्ण गवतं उगलेले ते काहीच कामाचं ग्राउंड नाही पूर्ण गवतं उगले आम्हाला वाटलं हाय बघू इथे चक्कर मारायला आलतो आम्ही तर चला एवढं भारी असून काही उपयोगाचं नाही मग ती इथं मस्त झालं असतं आपली जॉगिंग चला कंटिन्यू रनिंग करू सिडकोचं हेच मेन आहे चारही बाजून रस्ते सारखे दिसते आता एवढी रनिंग केली आपला रस्ता दिसत नाही हायवे टच बघू पुढून एक टर्न आहे जमतं का अरे आपण कुठं आलो माहिती का पैठण रोडला
हायवे लागला आता. कोणता हायवे लागला काय माहिती. अरे हाय पैठण रोड आहे हा. तर आपण काय केलं, पैठण रोडवर आलो डायरेक्ट आपण इथं. चटणी रेल्वे स्टेशन तिकडं सरळ रोडने. इकडून आपण पैठणला जातो रस्ता. इकडून मला वाटलं काय होतं आपण साऊथ सिटी नाही तर एस क्लबच्या तिथं निघन, पण हे डायरेक्ट पैठण रोडलाच काढलं आपल्याला. माहीतच नव्हतं बा इकडे येईन म्हणून, कारण की यायला भूल भलं या सिडको कसा रस्ता आहे काय माहीतच नाही इकडं. तर चला इथून परत रिटर्न जाणे आपल्याला आता. शेवटी टेकडी दिसली बो. तर जिथून स्टार्ट केलं तिथेच एंड केला आपण. तर चला बॉडी कूल डाऊन करू. ऐका गेला बॅग घे. तर चला आता काय करू, जॉगिंग केली आता वरती आपली स्किपिंग बाकी, स्किपिंग मारू. तर पूर्ण अप्पर वल्ल झालं बघा. तर माहीत नव्हतं आपण, मला वाटलं इकडे निघन, पण आपण डायरेक्ट पैठण रोडला निघलो डायरेक्ट. मग कारण की तुम्हाला पहिले बोला सिडकोमध्ये रस्तेच कळत नाही, कुठून प्रत्येक चौकात गेलं चौकोनच दिसतं, चारी बाजून रस्ते जाते. त्याच्यामुळे समजतच नव्हतं कुठून निघू राहिलो आपण. मला वाटलं एक निघन, सरळ पैठण रोडला निघलो आपण. तर चला वर जाऊ आणि उरलेलं वर्कआउट स्किपिंग ते तयार करू. चला फळ आलं, प्रोटीन खायचं तुला. चला पायी पायी जाऊ वरती. लय दम लागला. किती किलोमीटर झाला असेल आपलं, 5-6 किलोमीटर झाला असेल. तर मधून शॉर्टकट पण होतो आणि कळलं सुद्धा नाही किती पळून राहिला आपण म्हणून. जेव्हा रस्त्याला लागलो तेव्हाच कळलं भाऊ हा मग तिकडं आलो. कारण की काल थाईज मारल्या होत्या, आज पाय मोकळे झालेच पाहिजे होते, तर झाले आज पाय मोकळे. तर आता रेग्युलरमधलं स्किपिंग कोणतं 3 इव्हेंटपैकी कोणता पण एक इव्हेंट मारणे आपल्याला. तर जरा स्किपिंग मारू. चल मागच्या संडेला इकडे चालतो आपण, कारण दरवेळेस आपलं एक फंडा होतोच. ज्या दिवशी वर्कआउट करायला कन्फ्यूज होतो ना आपण, त्या दिवशीच खतरनाक वर्कआउट होऊन जातो आपला. त्या मागच्या वेळेस पण किती नॉर्मलसाठी आलतो आपण, 10-15 किलोमीटरच्या आसपास 40 किलोमीटर मारला आपण त्या दिवशी पण. चला पाऊस पडल्यानंतर वातावरण शांत झालेले असं.
पूर्ण वल्ल झालं बा. तर मार मुहूर्त बघायचा का आता?
गाणं बंद कर. तर 200 आपण 6 सेट मारले. तू किती मारले रे? 700. मध्ये मध्ये थांबू नाही सबूत आहे माझ्याकडे. चुकून थांबलेलं चुकून नाही, चुकून नाही. म्हणले ले सुटलं मध्ये गुतत असलं काय करायचं माणसं. लय सुटले की त्याच्या आधी किती गुतला तू? कोणतं 150 मध्ये 4 थांबू राहिल तू. ते गिनतीत नव्हतं. दम नाही म्हण. आहा. 4 व्हिडिओ असं काय काही लोक येडे आहे का? हो ना, हो. स्लो मोशन टाकेन बरं तुझ्या टायमाला म्हणून. पण मी बरोबर मारलेले तेवढे. उधारी वणी मार तू. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. मला एकाने चावला. अरे बा तुम्ही कसं काय घालले तर खाजायला गेलो तर येऊ. बोल ना इकडे होतं सिडकोला बजाजनगर. म्हणा का किती ते पाहिजे गरीब आहे गुन्हे किती आज. घामान जास्त मच्छर अट्रॅक्टिव्ह होते. चला अरे पहा ना यार ते भैया आता मग हात हलट्याला लागून गेला यार त्याला तरी उठा ना यार ते. इकडे पहा ना आता येऊ येऊ. अरे रे पहा ना यार तरी आला ना हे. त्याला कवर खाल्ली आल ना. लय गीच गीच होऊ लागला. आज घरी जाऊन आंघोळच करायची ना. चला तो तर ओळखून येत नाही. मग आता ओळखू येतं लगेच बघितलं म्हणजे. मग आता पुरं भिजलं आतमध्ये टाकू आता. अरे पहा ना यार चला आणि काय? याच्यात चिवंदन मारू लागले काम, म्हणून काम, उठायला काम. एवढं लागतं. त्याला कोणी- थांब 1 मिनिट घालू नको. तर फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली नाही परफेक्ट तर केली आपण. तर आपल्या अंगाला बघा कुठंच मच्छर असला नाही बघा. तर आपण स्ट्रेचिंग केली. उभं होतो. करणच्या अंगाला बघा. हे एक अजून कुठे 4 5 6 7 मागच्या वेळेस पण असे डसले तर आपल्याला बघा काहीच नाही डसले. एक सुद्धा मच्छर नाही डसला माहिती का? काय माहिती त्याला अकाउंट असते काय माहिती. आपण पण हेच होतो शर्ट जॅकेट काढलेलंच होतं शॉर्टवर होतो तरी डसले नाही. मला लाईट चिपकू लागली ते. डायरेक्ट उठ हलवलं तरी उठा नाही. उठ ना ए उठ ना. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज आपण केलं जॉगिंग केली आपण 5 ते 6 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर आपण रेग्युलरमधली स्किपिंग मारली. स्किपिंगचे आपण 200 सेट मारले आपण. आणि त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंग सेम केली फक्त फास्ट केली एवढी कारण की मच्छर लय डसू लागली इथं. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत. जय हिंद जय भारत. चलो आपण आता
माहीत आपण शेवटपर्यंत जाऊस तर माहीतच नाही झालं आपण कुठे गेलो काय. नाही मला माहिती नाही, मी ते प्रत्येक जातो. मला माहीतच नव्हतं. मी जे गेलो मला काय वाटलं आपली या मेन रोडला लागणार आपण. तरी गुडघा दुखू लागला बरं. आपण गेलो ना तर थोडासा गुडघ्यात चमक निघू लागली. ज्या दिवशी आपण 40 किलोमीटर मारलं ना तेव्हापासून हे प्रॉब्लेम चालू झाला. पण आता हळूहळू कवर होऊ राहिला. पहिले थोडं जॉगिंग केलं तर दुखत होता. आज आपण 5-6 किलोमीटर केली मग दुखला. तसंच हळूहळू रिकवर होऊ राहिला. तर एकदम स्पीडने वाढवायची, एकदम स्लोमध्ये जॉगिंग करणार जोपर्यंत 100% रिकवर होत नाही तर. चलो.